मित्रांनो, इमर्जन्सीमध्ये ब्रेकिंग कसं करायचं जेणेकरून गाडी आपली घसरणार नाही आणि योग्य वेळेत थांबेल. पहिला रूल असा आहे की थ्रोटल पूर्णपणे तुम्हाला सोडून द्यायचा आहे. दुसरा की तुमची गाडी पूर्णपणे सरळ असली पाहिजे. तिसरा रूल असा आहे की अजिबात तुम्हाला क्लचचा वापर करायचा नाही. नेहमी लक्षात ठेवा की इंजिन ब्रेकिंगचा यूज करायचा म्हणजे क्लच अजिबात दाबू नका. पूर्णपणे थ्रोटल सोडलं तर गाडी ऑटोमॅटिकली तुमचं स्पीड कमी करायला इंजिन स्वतः मदत करतं. नंतर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ब्रेकिंगचा वापर करायचे म्हणजेच पुढचा ब्रेक 70% आणि पाठीमागचा ब्रेक मित्रांनो 30% वापरायचे. पुढचा ब्रेक वापरताना लक्षात ठेवा मित्रांनो, एकदम पकडायचा नाही आहे म्हणजेच ग्रॅब करायचं नाही, स्क्वीज करायची. याला बोलतात प्रोग्रेसिव्ह ब्रेकिंग. आणि महत्त्वाचं, तुमच्या दोन्ही गुडघ्यांनी टँकला घट्ट पकडून ठेवा. आणि जेव्हा मित्रांनो गाडी थांबवायची 2-3 सेकंद अगोदर किंवा गाडी स्टॉल व्हायला लागेल तेव्हा तुम्ही क्लचचा वापर करू शकता. बरेच लोक म्हणतील एवढा वेळ कोणाकडे असतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा मसल मेमरी तयार होते आणि जेव्हा इमर्जन्सी होते तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे अवयव चालायला लागतात आणि तुम्ही गाडी चांगल्या पद्धतीने थांबवू शकता. प्रॅक्टिस करा, गाडी चांगली चालवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.